ओके. सो स्टुडंट, आपण अकाउंटिंग स्टँडर्ड वरचे प्रॉब्लेम या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आपला अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 जो आहे, तर तो आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. यामध्ये जो काही बिझनेसमध्ये स्टॉक असेल, क्लोजिंग स्टॉक बेसिकली आपण असं म्हणतो, इन्व्हेंटरी पण त्याला स्टॉकला असं आपण म्हणत असतो. तर त्याचं व्हॅल्युएशन कसं करतात, तर ते व्हॅल्युएशन करण्याची बेसिकली मेथड काय आहे, तर आपल्याला दोन कॉस्ट त्या ठिकाणी दिलेल्या असतात म्हणजे ऍडजस्टमेंटमध्ये. एक असते कॉस्ट प्राइस आणि दुसरी असते मार्केट व्हॅल्यू. बरोबर. म्हणजेच त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण म्हणतात कॉस्ट प्राइसला, आणि जी काही मार्केट व्हॅल्यू असते त्याला रिलायझेबल व्हॅल्यू असं देखील त्या ठिकाणी म्हणत असतात. एक सिंपल लॉजिक आहे त्या ठिकाणी. म्हणजे लॉजिक म्हणण्यापेक्षा रूल आहे की जो काही कॉस्ट प्राइस असेल आणि मार्केट व्हॅल्यू असेल, यापैकी जी व्हॅल्यू कमी असेल तर त्या किमतीने आपण बेसिकली काय करतो, इन्व्हेंटरीचं व्हॅल्युएशन करतो. ही गाईडलाईन्स आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 देते, दॅट इज व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. सो इथे एक प्रॉब्लेम बघा तुम्हाला दिलाय. सोनी लिमिटेड प्रोड्युसेस 4 डिफरंट टाइप्स ऑफ कॅपॅसिटर्स ए बी सी अँड डी फॉर द इयर 2023-24. Their closing stock of finished goods have been valued as follows. बघा इथे टाइप्स ऑफ कॅपॅसिटर ए बी सी अँड डी, आणि इथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजेच काय, तर याला म्हणतो आपण कॉस्ट प्राइस. काय म्हणतो? कॉस्ट प्राइस असं देखील त्या ठिकाणी म्हणतो, कॉस्ट प्राइस. ओके. आणि इथे दिली तुम्हाला खाली नेट रिलायझेबल व्हॅल्यू. नेट रिलायझेबल व्हॅल्यूला दुसरा शब्द वापरतो आपण, मार्केट व्हॅल्यू. इज इट क्लिअर? आणि मग सिम्पली त्या ठिकाणी काय करतो आपण व्हॅल्युएशन करत असताना, जी काही कॉस्ट प्राइस असेल आणि मार्केट व्हॅल्यू असेल, तर यापैकी जी व्हॅल्यू कमी असेल त्या व्हॅल्यूने आपण व्हॅल्युएशन करत असतो. मग बघा बरं, कॅपॅसिटर फर्स्ट ए, ए मध्ये त्याची कॉस्ट प्राइस किती दिली? 5 lakhs. आणि त्याची मार्केट व्हॅल्यू किती दिली? 4,80,000. तर सिम्पली तुम्ही आन्सर द्याल या ठिकाणी, विच व्हॅल्यू इज लेस, cost price of rupees 5 lakhs and market value of rupees 4,80,000. So 4,80,000 is the small amount. Okay, small value. So here we valued the A type of capacitor by of rupees 4,80,000. Similarly, इथे B च्या बाबतीमध्ये 6 lakhs आणि 6,25,000, which value is small? 6 lakh इज दी स्मॉल व्हॅल्यू. इथे आपण कॉस्ट प्राइस घेणार, याच्या बाबतीत आपण मार्केट व्हॅल्यू घेतली. त्याच्यानंतर सी प्रोडक्टच्या बाबतीमध्ये, कॅपॅसिटरच्या बाबतीमध्ये 4 lakhs अँड 4,10,000, विच एव्हर इज लेस, तर 4 lakhs इज दी लोअर अमाऊंट. म्हणून आपण इथे काय घेणार? ही व्हॅल्यू घेणार. इथे ही व्हॅल्यू घेणार, इथे पण ही व्हॅल्यू घेणार, कारण 6 लाख आणि 6,25,000 मध्ये ती छोटी आहे, आणि इथे 4,80,000 घेणार. सिमिलरली डी प्रोडक्टच्या बाबतीमध्ये रुपीज 2,50,000 अँड रुपीज 2,10,000, विच एव्हर इज लेस, 2,10,000 इज लेस. सो दिस इज द व्हॅल्यू. मग हे स्टेटमेंट आपण, हा प्रॉब्लेम आहे, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ऍज ऑन 31 मार्च 2024 ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2. हे सोल्युशन कसं करणार आपण? आता हाच टेबल आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. पण इतर सोल्युशन करताना आपण अगोदर काय म्हणणार? ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2, द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर. आणि मग परत आपण तोच टेबल या ठिकाणी मांडून घेतला. प्रोडक्ट घेतले इथे ए बी सी अँड डी, आणि इथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घेतलं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्या ठिकाणी ए चं 5 lakhs आहे, बी ची 6 लाख आहे, सी ची 4 lakhs आहे, आणि डी ची 2,50,000. सिमिलरली नेट रिलायझेबल व्हॅल्यू काय आपली? 4,80,000, 6,25,000. ऍज इट इज इथं जे होतं ते कॉलम, फक्त आपण ते घेताना होरिझॉन्टल होतं, इथे आपण व्हर्टिकल घेतलं. ओके. सॉरी, होरिझॉन्टल घेतलं, तिथे व्हर्टिकल होतं. इथे 4,10,000 आणि 2,10,000. आता मग हे सोल्युशन आहे आपलं. हा कॉलम आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा. म्हणजे काय, कसं व्हॅल्युएशन करतो आपण? लोअर ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और नेट रिलायझेबल व्हॅल्यू. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि नेट रिलायझेबल व्हॅल्यू ज्याच्यापैकी कमी असेल ती घेतोय आपण इथे. मग एच्या बाबतीमध्ये 5 लाख आणि 4,80,000 आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं. 4,80,000, 6 लाख आणि 6,25,000 मध्ये 6 लाख, 4 लाख आणि 4,10,000 मध्ये 4 लाख, आणि 2,50,000 आणि 2 लाख याच्यामध्ये 2,10,000 झालं. मग ह्या कॉलमची जस्ट बेरीज केली आपण, ती बेरीज आली, सम आली, 4,80,000 प्लस 6 lakhs प्लस 4 lakhs प्लस 2,10,000, 16,19,000 इज द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी. एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये सोडवायचंय, कारण तो बेसिकली तर तुम्हाला तो रूल्स माहिती आहे की नाही, आणि तो कसा अप्लाय करायचा
हे त्या ठिकाणी टेस्ट केलं जातं, केस स्टडीज येते. सो बघा इथे दिलंय, देअर फॉर द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑफ फिनिश गुड्स किंवा क्लोजिंग स्टॉक किंवा इन्व्हेंटरी ॲज ऑन 31 March 2024 ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 should be ₹16,90,000. इज इट ओके? सो ह्या पद्धतीने प्रॉब्लेम असणार आहे. आपण आणखी एक प्रॉब्लेम बघू इथे. द स्टार कंपनी डील्स इन 3 प्रोडक्ट एक्स वाय अँड झेड विच आर नायदर सिमिलर नॉर इंटरचेंजेबल at the time of closing of its account for the year 2023-24 the historical cost and net realizable. historical cost म्हणजे कॉस्ट प्राइस. बघा हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे जी आपण त्या ठिकाणी आपल्या त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंट मध्ये कॅल्क्युलेट होती हिस्टॉरिकल कॉस्ट. आणि नेट रिलायझेबल व्हॅल्यू म्हणजे मार्केट व्हॅल्यू. ही कॉस्ट प्राइस, हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राइस, आणि नेट रिलायझेबल व्हॅल्यू म्हणजे मार्केट व्हॅल्यू ऑफ द आयटम्स ऑफ क्लोजिंग स्टॉक आर डिटरमाइंड ॲज बिलो. ओके. सो इथे तुम्हाला प्रोडक्ट एक्स वाय झेड दिलं, त्याची हिस्टॉरिकल कॉस्ट दिली, म्हणजेच कॉस्ट प्राइस 20, 18, 8, नेट रिलायझेबल व्हॅल्यू दिली 14, 18 आणि 13. ह्या पद्धतीने ते दिलं. आता इथे ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 सोल्युशन ह्याच पद्धतीने ह्या दोघांपैकी जी कमी असेल ती पुढच्या कॉलम मध्ये घ्यायची. म्हणजे इथे काय घेणार आपण, हिस्टॉरिकल कॉस्ट और नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर. इथे 20 आणि 14 मध्ये 14, 18 आणि 18च येणार, 8 आणि 13 मध्ये 8 येणार. एकूण टोटल मात्र तिथं कम्पेअर करायची नाही, इकडची जी टोटल येईल ती खाली ओढायची आणि ती व्हॅल्यू त्या ठिकाणी असेल. मग बघा ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज आर टू बी व्हॅल्यूड ऍट कॉस्ट ऑर नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर. मग बघा इथे घेतले आपण एक्स वाय झेड, हिस्टॉरिकल कॉस्ट 20, 18, 8, नेट रिलायझेबल व्हॅल्यू 14, 18, 13. कम्पेअर करा एक्स 20, 14, 14 स्मॉल व्हॅल्यू लोअर व्हॅल्यू, 18, 18, 18 लोअर व्हॅल्यू, 8, 13, 8 लोअर व्हॅल्यू. या तिघांची बेरीज केली ती आली 40. सो व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी ऑफ ₹40. हेन्स द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक किंवा काय म्हणतो आपण त्याला, व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी विल अमाऊंट टू ₹40. सिम्पली ह्या पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं. आणखीन एक प्रॉब्लेम बघू आपण आणि मग थांबूया तिथे या प्रॉब्लेमवर आपण. प्रॉब्लेम नंबर 3. ओके. अरोमा लिमिटेड डील्स 3 प्रोडक्ट A, B, and C, which are neither similar nor interchangeable. At the time of closing stock, its account for the year 2023-24, the historical cost and net realizable value. परत historical cost दिली म्हणजे cost price आणि market value of the items of closing stock are determined as. त्या तिन्ही व्हॅल्यू दिल्या. A ची 30 आणि 28, कोणती लहान 28, B ची 34, 34, 34, C ची 18 आणि 24 म्हणजे 18,000 येईल तिथे. फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक, इथे असं म्हणायचं पण वाक्य हे महत्वाचं आहे. ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 काय ते व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी आर टू बी व्हॅल्यूड ऍट कॉस्ट ऑर नेट रिलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर. मग इथे हिस्टॉरिकल कॉस्ट ए 30, 28 बघा, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक 28,000, बी 34,000, 34,000 इक्वली 34,000, सी 18,000, 24,000, 18,000. ह्या तिघांची बेरीज केली 80,000 आली. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी. Hence, the value of closing stock will amount to ₹80,000. झालं. सो ह्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. इज इट क्लिअर? सो तुम्हाला आता काही डाऊट्स असतील तर प्लीज तुम्ही ते विचारा. इथे आपण थांबूयात. ओके. आहे कोणाची प्रॉब्लेम? ओके. आता कोणाची प्रॉब्लेम वगैरे असेल तर प्लीज तुम्ही ते मला सांगू शकतात, विचारू शकतात.